नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. ॲक्च्युली मला आज खूप छान वाटते उर्मिला ताईला भेटून, कारण खूप दिवसांपासूनची इच्छा होती की कधी एकदा इंटरव्ह्यू होतोय त्यांच्यासोबत, कारण त्यांचं नवीन नाटक येते फिल्टर कॉफी. आणि मला सांगायला खरंच आवडेल की ताईंचं पहिलं नाटक आहे आणि त्या एकदम उत्सुक होते आणि आता त्यांना कसं वाटतंय मला विचारायचंय. खूपच मस्त वाटतंय. पहिलं नाटक आहे माझं फिल्टर कॉफी, म्हणजे पहिलं कमर्शियल नाटक आहे मराठी रंगभूमीवर. सो आणि ते सुद्धा महेश मांजरेकर सरांबरोबर, ज्यांनी स्वतः ते लिहिलेलं आहे आणि इतक्या वर्षांनी दिग्दर्शन सुद्धा याचं त्यांनी केलेलं आहे. सो आय थिंक ही एक खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी होती. गेले काही महिने म्हणजे ते सगळं जुळून आलं असं पण म्हणूया. तर मला वाटतं, की ते सगळं युनिव्हर्स जमवून आणतं ना, त्याची एक प्रचिती होती माझ्यासाठी, की जी आपल्याला इच्छा असते ती अशा पद्धतीने पूर्ण होणं. सो खूप मजा येतेय. आणि एक 6 एप्रिलला आमचा पहिला प्रयोग झाला, शुभारंभाचा प्रयोग मुंबईत झाला आणि त्यानंतर आम्ही सुटलोत आणि प्रेक्षकांचा इतका अप्रतिम प्रतिसाद मिळतोय आणि खूप छान वाटतं. म्हणजे अनपेक्षित ठिकाणी प्रेक्षकांच्या रिॲक्शन्स जेव्हा येतात, तेव्हा खूप मजा येते आणि थोडं डिस्ट्रॅक्ट पण व्हायला होतं, विसरायला पण होतं, पण मग नंतर आम्ही मॅनेज करतो समहाऊ. हे नाटकाचं जरा असं वेगळं म्हणेन मी, कारण त्यांची प्रॉपर प्रोसेसच वेगळी असते. तालीम म्हण किंवा वाचन म्हण आणि त्याच्या आधीची पण तयारी असते की आपल्याला ते कॅरेक्टर जमेल की नाही. मी असं ऐकलं हे कॅरेक्टर तुझ्यापासून थोडंसं वेगळं आहे. सो ते कसं तू मॅनेज केलंस? प्रत्येकच कॅरेक्टर मी केलेलं आहे आतापर्यंत, ते माझ्यापासून वेगळंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की लेखकाने जे लिहिलेलं असतं म्हणजे त्याच्या शूजमधनं आपण थोडासा विचार केला तर आपल्याला आपल्याला कुठली भूमिका दिली गेलेली आहे, ती समजण्यासाठी, त्याचे न्यूअन्सेस समजण्यासाठी जरा जास्त मदत होते. सो नक्कीच वाचनं आमची खूप झाली नाटकाची. त्यामध्ये पण बरंच महेश सरांकडनं जे काही इनपुट्स येत होते, अनिता सरनाईकच्या भूमिकेबाबत. सो त्यातनं ती हळू-हळू उलगडत गेली अनिता, मला असं म्हणेन, आणि त्यातून ती प्रत्येक प्रयोगागणिक मला ती जास्त उलगडत जाते आहे, अच्छा. असं वाटतंय. पण हे खरंच छान आहे की उलगडते आणि तुला ते समजतंय. मुळात नाटक ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण प्रेक्षक समोर बसलेले असतात आणि आपल्याला लगेच एक रिॲक्शन येते. तुला कुठली रिॲक्शन आली का? प्रेक्षकांचे खूप वेगवेगळ्या रिॲक्शन्स येतात. म्हणजे स्पेशली एक सीरियस सीन्स, स्पेशली मला या नाटकाच्या बाबतीत जाणवलं, की अ, एक सीरियस सीन चालू असतो आणि प्रेक्षकांसाठी ती डार्क कॉमेडी असते. सो डार्क कॉमेडी आपण स्क्रीनवरती करणं वेगळी गोष्ट, आणि जिथे आपला मूड वेगळा आहे आणि प्रेक्षकांना हसायला येतंय, पण आपल्याला रडायचं आहे. ही एक खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट मला वाटली ह्या नाटकाच्या बाबतीत, जी मला स्टेजवरती परफॉर्म केल्यानंतरच त्याची अनुभूती आली. अच्छा. त्याशिवाय मला म्हणजे रिहर्सल्समध्ये कुठे काय घडणार आहे, कुठली गोष्ट प्रेक्षकांना भावणार आहे, कुठली गोष्ट हसवणार आहे, कुठली गोष्ट रडवणार आहे, ह्याचा काहीच अंदाज नव्हता आणि जे आम्हाला वाटत होतं तसं ॲक्चुअल प्रयोगात कधीच होत नाही. हो. प्रेक्षकांच्या रिएक्शन खूप वेगवेगळ्या ठिकाणी येतात. सो मजा येते. मजा येते ना? तुला पुन्हा नाटकामध्ये दुसऱ्या कुठल्या, आता फिल्टर कॉफी सुरूच आहे, पण तुला असं बोलेल, चल माझ्याकडे एक नवीन स्क्रिप्ट आहे आणि मला असं वाटतंय तू हे छान करू शकतेस. तुला करायला आवडेल का? आणि तुझ्या आवडीने किंवा तुझ्या मनातली एखादे कॅरेक्टर आहे जे तू अजून केलं नाहीयेस, पण तुला करायचंय, ते असलं तर, आणि ते कुठलं असेल कॅरेक्टर? कुठलं असेल कॅरेक्टर ते मी नाही सांगू शकणार. पण डेफिनेटली मला ते करावंसं वाटलं पाहिजे. मला त्याच्यामध्ये करायला मजा आली पाहिजे, असं मला ते स्क्रिप्ट ऐकून वाटलं पाहिजे. त्यामुळे नक्कीच मला खूप मजा येतेय. हे एक वेगळं मीडियम एक्सपिरियन्स करताना, आणि नाऊ देअर इज नो लुकिंग बॅक. त्यामुळे आय विल डेफिनेटली एक्सप्लोर मोर ऑफ थिएटर. येस, नक्कीच. मला फक्त जाता सांग की पूर्ण प्रोसेसचा तुला एका शब्दात मांडायचं असेल तर काय असेल, आणि फिल्टर कॉफीसाठी एक शब्द द्यायचा असेल तर काय असेल? फिल्टर कॉफीसाठी एक शब्द द्यायचा असेल तर मी म्हणेन ब्लॅक कॉफी. कारण डार्क कॉमेडी आहे म्हणून. ते तुम्ही येऊन बघा. आणि अख्ख्या प्रोसेसला काय देशील? अख्ख्या प्रोसेसला एक नाव देईन. एक नाव नाही देता येणार अख्ख्या प्रोसेसला. एनरिचिंग वाव. असं म्हणेन मी. एक अत्यंत एनरिचिंग एक्सपिरियन्स.
माझ्यासाठी सुद्धा आणि सगळ्यांसाठीच, प्रेक्षकांसाठी सुद्धा. इट इज अ व्हेरी गिव्ह अँड टेक. येस. नाटकाच्या निमित्ताने तुला छान छान रिॲक्शन्स येत आहेत. तू प्रेक्षकांच्या अजून जवळ जातेस. मी म्हणेन प्रेक्षक येऊन तुला बॅकस्टेजला भेटत असतील आणि तुला सगळ्या कॉम्प्लिमेंट देत असतील. त्यातली तुला आवडली कॉम्प्लिमेंट कुठली? मला वाटतं की मोर दॅन मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच प्रेक्षकांनी मला येऊन सांगणं की तुझं काम खूप छान झालं. हे मला बऱ्याच वेळेला प्रेक्षकांनी सांगितलेलं आहे म्हणजे माझ्या करिअरच्या सुरुवातीपासूनच. पण जेव्हा आपण स्टेजवरती एखादी गोष्ट करत असतो आणि त्याच्यासाठी इमिडिएटली जेव्हा टाळ्या मिळतात किंवा इमिडिएटली लाफ्टर येतो, ही जी प्रेक्षकांची रिॲक्शन आहे ना, तीच एक खूप मोठी पोचपावती आहे. तुला अशा रिॲक्शन्स खूप येणार आहेत आणि येवो. आमची इच्छा आहे तुला पुन्हा स्टेजवर असे बघायची आणि रंगभूमीच्या असं जवळ राहण्याची. थँक सो मच आणि खरंच ऑल द बेस्ट तुला आजच्या प्रयोगासाठी आणि पुढच्या प्रयोगांसाठी सुद्धा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? फिल्टर कॉफी आमचं नाटक नक्की थिएटरमध्ये येऊन बघा आणि हा अनुभव नक्की तुम्ही घ्या.